नमस्कार, मी प्राध्यापक विजय नवले। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंजिनिअरिंगची ब्रांच कशी निवडायची। अनेकदा कॉलेज महत्त्वाचं का ब्रांच महत्त्वाची ह्या वादामध्ये अनेक लोक अडकतात, फसतात, त्यांची मतं मांडतात। मला असं वाटतं की तो वेगळा विषय आहे। आजचा आपला विषय आहे तो म्हणजे ब्रांचची निवड कशी करावी, जी ब्रांच फक्त 4 वर्ष नाही तर आयुष्यभर आपल्यासोबत राहू शकते असं म्हणतोय। त्याचं कारण तुम्हाला जर वाटलं की नंतर काम वेगळ्या क्षेत्रात करायचं तुम्ही करू शकता, पण जी ब्रांच तुमच्यासोबत जी तुमची स्वतःची ओळख बनू शकते ती ब्रांच म्हणजे कॉम्प्युटर, IT, ENTC, मेकॅनिकल, केमिकल, सिव्हिल, अनेक प्रकारच्या ज्या शाखा आहेत त्या शाखांपैकी कोणती निवडायची हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। आता या मुद्द्यावरती मी जेव्हा करिअर विषयातली व्याख्यानं करतो तेव्हा मला जे विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि त्यांचा जो सूर असतो, काउन्सिलिंगसाठी जेव्हा विद्यार्थी समोर येतात की आम्हाला शाखा कोणती निवडावी ते कळत नाही, आमच्या करिअरची पायाभरणी कशी करायची ते लक्षात येत नाही, तेव्हा त्या केसमध्ये जेव्हा मी विद्यार्थ्यांशी बोलतो तेव्हा लक्षात येतं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाखा निवडी करताना प्राईम इम्पॉर्टंट कन्सर्न जो असतो तो कन्सर्न असतो, मला या शाखेतून करिअर केल्यानंतर स्कोप असेल का, मला पैसे मिळतील का, मला गॅरंटेड जॉब मिळू शकेल का, किंवा माझं चांगलं होईल ना। मला असं वाटतं की हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि व्यावहारिक मुद्दा आहे। तो प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचा विचार केलाच पाहिजे। प्रत्येकाने प्रोफेशनलच्या दृष्टीने मला ह्याच्यामध्ये काय मिळणार हा मुद्दा आहे। पण मी जेव्हा करिअर मार्गदर्शन करताना जे माझी एक जरा सात्विक भूमिका असते ती भूमिका अशी असते की मला काय मिळणार ह्यापेक्षा जरासा मोठा विचार जो ह्या विचारासोबतच असेल, पण जरासा मोठा विचार म्हणजे मी काय देणार हा पण आहे। त्यामुळं पगार ज्याच्यात मिळतो जास्त त्याच्यात जा असं म्हटलं तर मग माझ्या मार्गदर्शनाची काय गरज आहे। मला असं वाटते की आपण जरा थोडा वेगळा विचार करूयात। तुमच्यातनं लार्जर करिअर करणारे एक दर्जेदार इंजिनियर्स तयार होतील का, जे तुमच्यासाठीच नाही तर देशासाठी सुद्धा उपयोगाला येतील। तिथून सुरुवात करू आणि शेवटच्या पॉईंटला जास्त पैसा आणि जास्त स्कोप आलं ते पण आपण विचार करू। आता आपण इंजिनिअरिंगच्या बाबतीतच करिअर असेल असं नाही, कोणत्याही बाबतीमध्ये निर्णय घेताना जे विचार करायचे त्या अनुषंगाने इथं आता आपण इंजिनिअरिंगला ते कोरिलेट करू। सगळ्यात पहिला मुद्दा येतो ते म्हणजे तुम्हाला काय आवडतंय। हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। कुठे जाऊन किती प्लेसमेंट होते आणि कुठे पैसे जास्त मिळत आहेत ह्या चाचपण्या करणं मी म्हणेल की ते आपण नंतरच्या पॉईंटमध्ये पाहू। आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्याचा तुमच्या जीवनाशी संबंध आहे, ज्याचा तुमच्या दररोजच्या क्षणाशी संबंध आहे, जे तुम्हाला कदाचित हॅपी लाईफ देऊ शकतं, ती गोष्ट म्हणजे काम आवडीचं असलं पाहिजे। उदाहरणार्थ, एका जागेवरती बसायला आवडत नाही पण सध्या कॉम्प्युटरला स्कोप आहे म्हणून मी कॉम्प्युटरला चाललो, असा विद्यार्थी 5-10 वर्षामध्ये फ्रस्ट्रेशनच्या अंडर जातो। ज्या विद्यार्थ्याला जे आवडतंय त्याने ते करावं। जो विद्यार्थी केमिस्ट्री हा विषय बिलकुल आवडत नाही असं ठोसपणे म्हणतो, त्याला मार्क पण कमी पडलेले आहेत, केमिस्ट्री विषय त्याला बिलकुल आवडत नाही, त्या विद्यार्थ्याने नावाजलेलं कॉलेज आहे आणि चांगला पगार मिळतो म्हणून केमिकल इंजिनिअरिंगला प्रवेश घेणं माझ्या दृष्टीने चुकीचं आहे। तुला काय आवडतंय? तुला इलेक्ट्रॉनिक्सचे सर्किट्स जोडायला आवडत असतील तर ENTC इलेक्ट्रॉनिक्स घ्यायला हरकत नाही। तुला उन्हातानामध्ये काम करून बांधकाम करायला मजा येत असेल, आवडणार असेल, भविष्यामध्ये आवडणार असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंग घ्यायला हरकत नाही। नवनिर्मिती करण्याची ती संधी असणार आहे। म्हणजे प्रत्येकानेच कॉम्प्युटर ITच्या मागे आणि AIच्या मागे पळायचं आहे का? तुझ्या आवडीनुसार तू निवड। तुला जर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर मेकॅनिकलला जाऊ शकतो। तुला जर टाईम मॅनेजमेंट, प्रोडक्टिव्हिटी, ह्युमन सेफ्टी, इंडस्ट्रियल सेफ्टी यांच्यामध्ये अट्रॅक्शन असेल तर तू इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हा विषय निवडू शकतो। आवडीनुसार करिअर निवडल्यास आपल्याला ते एन्जॉय करता येतं। पैसे तर सगळ्याच क्षेत्रात मिळतात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आवडीची शाखा ओळखा। तुला ओळखायला जमलं पाहिजे की या क्षेत्रात काय पद्धतीचं काम असतं। काम बैठं आहे का फिरून आहे, का आव्हानात्मक आहे का काम नॉर्मल आहे, काम रिपिटेटिव्ह आहे का दरवेळेस वेगळं आहे, हे काम करताना जे लोकेशन असणार आहे, कामाचं ठिकाण हे कशा पद्धतीचे, एअर कंडिशन चेंबरमध्ये काम करायचं आहे का जरा फिरतीचा जॉब आहे। आपल्या आवडी या ठिकाणी खूप महत्त्वाच्या आहेत। ज्या विद्यार्थ्यांना आता इंजिनिअरिंगच्या ह्या सगळ्या शाखा मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल, फॅब्रिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, ENTC,
इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन, कॉम्प्युटर, IT, AI, ML, DS ह्या शाखा, केमिकल, पॉलिमर, प्लास्टिक, टेक्स्टाईल, सिव्हिल, एन्व्हायरमेंटल अशा अनेक शाखा, बायोमेडिकल, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी ह्यासुद्धा शाखा त्याच्यात आल्यात. माझ्या तोंडपाठ आहेत, त्याचं कारण मी अनेक वर्ष हेच सांगतो विद्यार्थ्यांना, ह्यातलं जे तुला क्लोजर वाटते. उद्या जर एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की मी गेली कितीतरी वर्ष लहानपणापासून फूड फॅक्टरी पाहतोय टी व्हीवरती, मला फूड टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनियर व्हायची इच्छा आहे, मग मन मारून AIमध्ये जाण्यापेक्षा, कारण AIमध्ये जायला पाहिजे, कुणी जायला पाहिजे, ज्या विद्यार्थ्याला कोडिंग आवडतंय, ज्या विद्यार्थ्याला कम्प्युटरवरती काम करायला आवडतंय, ज्याला प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून काहीतरी करायची इच्छा आहे, त्याची तशी तयारी आहे, त्यांनी नक्कीच कॉम्प्युटरमध्ये जायला पाहिजे. दिवस चांगले आहेत का वाईट आहेत याच्यापेक्षा सुद्धा हा पहिला विचार आवडीचा आहे. त्यामुळे आवडीप्रमाणे करिअरची ब्रांच निवडा. तुम्ही स्वतःला विचारा प्रश्न, तुम्हाला तुमची ब्रांच आपोआप सापडू शकेल. पहिला मुद्दा झाला आवडीचा. दुसरा मुद्दा आहे क्षमतांचा. ते काम करण्यासाठी तुझी क्षमता आहे का? मग जसं म्हटलं की एका जागेवर बसता येते का आणि कोडिंगची क्षमता तुझी आहे का, असेल तर CSIT, AI, ML, DS साठी जाऊ शकतोस. तुझी जर क्षमता बौद्धिक असेल तर तू याच शाखांकडे जाऊ शकतोस. तुझी जर क्षमता मोटर स्किल्सकडे असेल तर कदाचित काही कोर ब्रांचेस तुला उपयुक्त ठरू शकतात. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सारख्या विषयामध्ये तुझं बौद्धिक प्रचंड चालत असेल, सोलर एनर्जीपासून मला इलेक्ट्रिसिटी कशा पद्धतीने करता येईल, एनर्जी क्रायसिसवरती कसं लढायचं याबद्दल काही विचार असतील, या केसमध्ये तुझी क्षमता तुला तिथे वापरता येऊ शकेल. न्यूमरिकल क्षमता चांगली आहे, डिस्क्रिप्टिव्ह विषय चांगले लिहू शकतो का, विषयांप्रमाणे सुद्धा तुझी ब्रांच बदलणार आहे. मॅक्रो नॉलेज असलेल्या मेकॅनिकल सिव्हिलसारख्या शाखा, त्या जर तुला क्षमतेने जमणार असतील तर त्या कर. मायक्रो लेवलचा अभ्यास करताना तुझी क्षमता तुला काही अडचणीची नसणार असेल तर मेटलर्जीसारखी शाखा, ENTC सारखी शाखा तुला उपयुक्त ठरू शकेल. त्यामुळे तुझी क्षमता काय आहे, प्रत्यक्ष कामकाजाच्या वेळेस ते काम तुला आवडणार आहे का? मरीन इंजिनिअरिंगचं काम हे माझ्यासाठी आयुष्याचं पॅशन असणार आहे, दॅट इज माय करिअर फॅन्टसी असं म्हणणारा, जहाजावरती काम करू इच्छिणारा विद्यार्थी माझ्या मते मग अन्य कुठल्या शाखेत जायच्याऐवजी त्यांनी मरीन इंजिनिअरिंगला जायला पाहिजे. त्याची क्षमता तिथे आहे का? पण तीच क्षमता जर दुसऱ्याची नसेल तर त्याने दुसऱ्या शाखा कम्प्युटरपासून ENTC पर्यंतच्या निवडायला हरकत नाही. दुसरा मुद्दा आला क्षमतांचा. तिसरा मुद्दा आला स्वभावाचा. स्वभाव, तुमचा स्वभाव कसा आहे? जसं आता मी मर्चंट नेव्ही मरीन इंजिनिअरिंग म्हटलं, तुमचा स्वभाव सोशल असेल, लोकांमध्ये मिक्स होणारा असेल, तुमच्या आजूबाजूला कायम तुम्हाला माणसं हवी असतील, तुम्ही सेलिब्रेशन आणि सोशल इव्हेंट्समध्ये इंटरेस्ट घेणार असताल तर तुम्ही मरीन इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही तिथे जाऊ शकत नाहीत, हे उत्तर आहे. तुम्ही एकलकोंडे एका जागेवरती बसून काम करण्यामध्ये धन्यता मानणारे असताल, ऑनलाईन काम हे तुमच्यासाठी आवडीचं असणार असेल, तुमचा स्वभावच एकट्यापुरता पाहण्याचा असेल तर तुम्ही रिसर्चच्या कामामध्ये चांगल्या पद्धतीने जाऊ शकता. मग यातली कोणती शाखा तुम्हाला रिसर्च करायला सोपी आहे, तुम्ही तो निर्णय घेऊ शकता. तुम्ही लोकांना हँडल करू शकणारे असताल, म्हणजे सर्वसमावेशकता ही जर तुमच्या स्वभावाचा गुण असेल तर कदाचित तुम्ही सिव्हिलमधलं सुद्धा काम चांगलं करू शकता. तुम्ही मेकॅनिकलमध्ये शॉप फ्लोअरवरती मॅनेजमेंटमध्ये उत्तम काम करू शकता. तुमचा स्वभाव कसा आहे? तुमचा स्वभाव जर चिडका असेल तर तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करू शकता? जिथे माणसांशी कनेक्ट आहे तिथं अशा व्यक्तींना काम करताना अडचणी येऊ शकतील. परंतु चिडका स्वभाव आहे आणि एकाच जागेवरती बसून कुणाशी इंटरफेस नाही आहे, त्या केसमध्ये त्याची दाहकता ही फार कमी असू शकते. तुमचा स्वभाव कसा आहे याचाही मुद्दा, याचाही रेफरन्स तुमच्या शाखा निवडीमध्ये लागणार आहे, कारण पुढची कामं तुम्हाला त्या अनुषंगाने करायची आहेत. त्याच्या पुढचा मुद्दा येतो, तो मुद्दा आहे तो म्हणजे तुमचं अंतिम ध्येय काय आहे, करिअरचं अंतिम ध्येय काय आहे. त्यानुसार तुम्ही इंजिनिअरिंगची प्रथम वर्षाची ती शाखा ठरवायची आपल्याला. जर तुमचं उद्दिष्ट इंजिनिअरिंगनंतर एक चांगला जॉब मिळवायचा आहे, चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे असं जर असेल तर तुम्हाला कॉम्प्युटर, IT, AI, ML या गोष्टी उपयुक्त नक्कीच ठरतील. तुमचं उद्दिष्ट इंजिनिअरिंगनंतर मॅनेजमेंट सेक्टरमध्ये जायचं असेल तर त्या केसमध्ये ज्या शाखा, म्हणजे उदाहरणार्थ मेकॅनिकल असेल, केमिकलसारखी शाखा असेल, इलेक्ट्रॉनिक्ससारखी शाखा असेल, ही अधिक उपयुक्त ठरू शकेल. ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आम्हाला इंजिनिअरिंगनंतर UPSCची परीक्षा द्यायची आहे, त्याच्यामध्ये कदाचित आम्ही CDSचा सुद्धा विचार करू शकतो, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस, अशा परीक्षा द्यायच्यात. काही विद्यार्थ्यांना वाटते आम्हाला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये जायचं आहे.
गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जाण्याची इच्छा असेल, रेल्वेजमध्ये काम करायची इच्छा असेल, या विद्यार्थ्यांसाठी खास करून कोर ब्रांचेस मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल अशा शाखा जास्त उपयुक्त ठरतात, कारण त्याचा रेलेव्हन्स हा GS त्याचबरोबर ऑप्शनल विषयांशी थोडा कनेक्टमध्ये जास्त दिसतो. अर्थातच आता कम्प्युटरसारखा विषय घेऊनसुद्धा या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जाणं अवघड नाही, अर्थात त्या जागांची संख्या फार कमी असते. तुम्हाला जर उद्योजक व्हायचं असेल तर केमिकल जरा जास्त क्लोजर जात नाही, पण मेकॅनिकल थोडी क्लोजर जाते. त्याचं कारण केमिकल फॅक्टरी चालू करणं आणि मेकॅनिकलचा छोटा वर्कशॉप चालू करणं याच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला जर उद्योजकतेमधला कन्सल्टिंग काइंड ऑफ बिझनेस करायचा आहे तर मात्र केमिकल पॉलिमर चालू शकतं. उद्योजकतेमध्ये स्वतःचा व्यवसाय घरामध्ये बसून चालू करायची अशी जर परिस्थिती असेल तर त्या केसमध्ये कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा ग्रॅज्युएट हा पटकन ते करू शकतो, कारण घरामध्ये असलेला एक लॅपटॉप किंवा PC आणि त्याच्यावरचं सॉफ्टवेअर एवढीच इन्व्हेस्टमेंट त्याची असणार आहे सुरुवातीला. त्यामुळे कंपनी चालू करायची आहे तर कोणत्या शाखा निवडायला पाहिजेत, गव्हर्नमेंटमध्ये जायचं तर कोणती शाखा निवडायची आहे, या दृष्टीने या अनुषंगाने आपल्याला शाखेची निवड करणं गरजेचं आहे. सायंटिस्ट व्हायचे आणि मेटल्सचा अभ्यास फार आवडतो, मायक्रो अभ्यास आवडतो, मेटलर्जी विषय घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. आता अजून एक मुद्दा येतो, तो म्हणजे तुमचा पॅशनेटचा विषय. काही विद्यार्थी म्हणतात आम्हाला रोबोटिक्समध्ये काम करायचं आहे, ऑटोमेशनमध्ये काम करायचं आहे. या केसमध्ये लक्षात घ्या, UG लेवलला जर आपण रोबोटिक्स ऑटोमेशन घेतलं, प्रचंड पॅशनेट असताल तर घ्या, मग त्या ठिकाणी रिव्हर्स U-टर्न नसतो, कारण मग काम तुम्हाला तेच करावं लागतं. म्हणजे रोबोटिक्स कंपनीमध्येच काम करायचं आहे, ब्रांच तुम्हाला कंपनी बदलताना त्याच कंपनी तुम्हाला शोधावं लागेल, त्या कंपन्या संख्या कमी असू शकते, पण हल्ली रोबोटिक्सचं काम वाढत चाललं आहे. पण मी सल्ला असं देईल, UG लेवलला त्या केसमध्ये मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर शाखा निवडावी. त्याचं कारण ह्या तिघांचा संयोग हा रोबोटिक्समध्ये ऑटोमेशनमध्ये असतो. रोबोट हा मेकॅनिकलद्वारे तयार केला जाईल, त्याची अंतर्गत रचना ही इलेक्ट्रॉनिक्सची असेल आणि त्यातलं सॉफ्टवेअर हे कम्प्युटरचं असेल. तुम्ही बेसिक UG लेवलला म्हणजे BTech लेवलला, BE लेवलला तुम्ही या शाखा निवडू शकता. मास्टर लेवलला तुम्ही मग त्याच्यातल्या रोबोटिक्स किंवा ऑटोमेशनमधल्या स्पेशलायझेशनला निश्चितपणे जाऊ शकता. तुम्हाला एरोस्पेसमध्ये इंटरेस्ट असेल तर तरी माझं असं म्हणणं आहे की जर जमलं तर एरोस्पेसला मिळालं तर बघा, परंतु त्या शाखा अनेक ठिकाणी नसतात. मेकॅनिकलमधनं किंवा बेसिक इलेक्ट्रॉनिक्समधनं सुद्धा तुम्ही UG करू शकता, BE BTech करू शकता. मास्टर्स लेवलला गेटची परीक्षा दिल्यानंतर तुम्ही एरोस्पेसला जाऊ शकता. हेच बोलायचं झालं तर CS आणि AI बद्दल सुद्धा होऊ शकतं. अर्थात CS, AI, ML, DS याच्यामध्ये बेसिक फरक फार नाही आहे, म्हणजे त्या सायन्सप्रमाणे फरक आहे. डेटा सायन्स आणि AIमध्ये फरक आहे, AIमध्ये आणि MLमध्ये फरक आहे, आपण असं म्हणू थोडासा फरक आहे. पण CS मूळतः ह्या त्याचे हे आउटफिट्स आहेत. म्हणजे जसं C++, VB, जावा, .NET यानंतर आलेलं काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स. म्हणजे गंमत बघा, ज्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगला आत्ता जायचं आहे आणि तो म्हणतोय मला CS नाही AI पाहिजे, गंमत अशी आहे की जिथे तू शिकणार आहेस त्या ठिकाणी AIचे 40च्या 40 विषय AIचे असतील का? अजिबात नाही. AIचे 4-5 विषय समजा शेवटच्या सेमिस्टरला किंवा त्या शेवटच्या 1.5 वर्षामध्ये असतील. AI त्याचं स्पेशलायझेशन नक्की असेल, पण मुळात कॉम्प्युटर सायन्स हाच गाभा असणार आहे. आणि CS मध्ये AI नाही असं होऊ शकेल का? CS मध्ये सुद्धा AIचे विषय असणार आहेत. आता अनेक वर्षांपासून तर आम्ही सांगतोय लोकांना की CS आणि IT हे दोन्ही ऑलमोस्ट सेम आहेत. हे तर अनेक समाजातल्या अनेक लोकांपर्यंत पोहोचले. प्रबोधनाच्या माध्यमातून, व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंदाज यावा, त्यांना दिशा मिळावी, हे आमच्या व्याख्यानांचं उद्दिष्ट असतं. आणि गावांमध्ये, वस्त्यांवरती व्याख्यानं जेव्हा आम्हाला बोलवतात तेव्हा हे प्रबोधन सांगायची गरज काय? कारण उदाहरणार्थ जराशे कमी मार्क असतील आणि एखाद्या विद्यार्थ्याने ऑप्शन फॉर्म भरताना एखाद्या उत्तम कॉलेजच्या दृष्टीने तिथलं IT जर टाकलं तर फायदा असा असतो की कॉम्प्युटर सायन्ससाठी आलेली कंपनी त्या ITच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अलाव करते बसण्यासाठी कॅम्पस प्लेसमेंटला. आणि त्यामुळे मोठ्या कॉलेजमधल्या उत्तम शाखेला जाताना जरा 2 मार्क कमीत म्हणून नाराज न होता आणि तिसऱ्या ठिकाणी जायच्याऐवजी जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर IT असूनसुद्धा कॉम्प्युटर सायन्सच्या माध्यमातून असलेलं सॉफ्टवेअरचं जे प्लेसमेंट आहे ते तुम्हाला घेता येऊ शकतं. हा एक छोटा मुद्दा तुम्हाला ऑप्शन ठरवताना येतो. म्हणजे तुम्हाला अंतिम ध्येय काय? जॉबच हवा असेल तर कॉम्प्युटर शाखा किंवा कॉम्प्युटर म्हणजे असं CS, IT, AI, ML, DS असं मी सगळ्यांनाच कॉम्प्युटर म्हणतोय. आणि याच्यात तुम्ही फार करू नका, हट्ट करू नका. मुळात पुस्तकं तीच असणार आहेत, लायब्ररी तीच असणार आहे, लॅबोरेटरीज तीच असणार आहेत, प्रयोगशाळा त्याच असणार आहेत, अभ्यासक्रम ऑलमोस्ट सेम असणार आहे,
शिक्षकसुद्धा तेच असणार आहेत. जिथं जो हवा आहे तेवढा फरक नक्कीच असेल. DS आणि AI मधला फरक नक्कीच दिसणार आहे. पण म्हणून CS मध्ये AI नाही आहे, DS नाही असं होऊ शकत नाही. आणि AI DS मध्ये कॉम्प्युटर सायन्सचा बेस तर तुम्हाला असणारच आहे. अर्थात ह्याच्यामध्ये फार फारकत नाही आहे, एवढाच मुद्दा लक्षात ठेवा. अंतिम ध्येय काय? गव्हर्नमेंट सर्वंट, सायंटिस्ट, इंजिनियर, डिफेन्स, उद्योजक, नोकरीदार, काय जे तुम्हाला हवं आहे त्यानुसार सुद्धा ब्रांचची निवड करा, असं मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. मुलगी आणि मुलगा हा फरक इंजिनिअरिंगच्या ब्रांच सिलेक्शनमध्ये तर बिलकुल नाही आहे. मेकॅनिकलला पूर्वी वाटायचा, आता मेकॅनिकलमध्ये सुद्धा अनेक मुली काम करताना दिसतात. त्याचं कारण सगळ्या शाखांमध्ये म्हणजे मेकॅनिकलमध्ये सुद्धा सॉफ्टवेअर आलेलं आहे. प्रोई, कटिया, ऑटोकॅड, कॅडकॅम ह्या सगळ्या सॉफ्टवेअर्सवरती काम करताना आज अशी परिस्थिती आहे की मेकॅनिकल म्हणजे हात काळे झालेत, हातामध्ये स्पॅनर आणि धातोडा आहे, अशी परिस्थिती नाही आहे. तुम्ही आता शॉप फ्लोअर सुपरवायझरकडनं डिझायनरपर्यंत तुम्ही आता मेकॅनिकलचे मंडळी आता कामांचा आलेख बदलताना दिसतोय. त्यामुळं कामाचं स्वरूप पाहिलं तर लक्षात येईल की बऱ्याच शाखांमध्ये इव्हन सिव्हिलमध्ये सुद्धा जसं रस्त्यावरती उभं राहून काम करायचे तसंच डिझाईन सेंटरमध्ये बसून सुद्धा आर्किटेक्चरसोबत बसून जे डिझायनिंगचं काम आहे हे सुद्धा सिव्हिल इंजिनिअरचं काम असू शकतं. त्यामुळे आपल्याला हा विचार करायला लागेल. परदेशात जाऊन MS करायचं आहे, यासाठी अनुकूल शाखा कोणती? मग ती तुमच्या आवडीची असायला पाहिजे. त्या अनुषंगाने तुम्ही शाखा निवडा. म्हणजे या ठिकाणी कॉलेजचा मुद्दा मी जरा बाजूला का ठेवला त्याचं कारण आपल्याला कॉलेज म्हणजे आपण काही मुक्कामी नाही आहे तिथं ना. 4 वर्षानंतर आपण स्वतंत्र असणार आहे. आपली शाखा आपल्या करिअरची दिशा ठरवणार आहे. त्यामुळं असा हट्ट करणारे किंवा असे आग्रही काही लोक सांगतात, मला असं वाटतं आपण विद्यार्थ्याचं भलं पाहावं. विद्यार्थ्याने स्वतःच्या करिअरच्या दृष्टीने निर्णय घ्यावा, लाँग टर्म दृष्टीने निर्णय घ्यावा. अर्थात अगदी फार गव्हर्नमेंटचे काही कॉलेज असतात, एक नामांकित रेप्युटेड इन्स्टिट्यूट असतात, एकदम रेप्युटेड, ज्यांनी कित्येक वर्षांपासून ते योगदान दिले. आता तिथं शिकताना म्हणजे एकदम टॉप लेवलचं कॉलेज आहे, मग कोणती शाखा चालू शकेल अशी जर तुमची मानसिकता असेल त्या केसमध्ये मग कॉलेजसुद्धा महत्त्वाचं आणि ब्रांचसुद्धा महत्त्वाची, याचं दोघांचं एकत्रीकरण म्हणजे दुधात साखर आपण ज्याला म्हणतो तशी वेळ येऊ शकते. अर्थात तुम्ही कसा विचार करावा हे तुमच्यापाशी आहे. मला फक्त काही भूमिका सांगायच्यात की तुमच्या आवडीची शाखा असायला पाहिजे, तुम्हाला जमेल असं काम तुम्ही निवडायला पाहिजे, तुमचा स्वभाव त्यासाठी अनुकूल असला पाहिजे, तुमचं अंतिम ध्येय तुमच्या त्या शाखेशी निगडीत असलं पाहिजे, नंतर गडबड होता कामा नये. आता शेवटच्या मुद्द्यापाशी येऊ जो तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो. सध्या कुणाचा जमाना चालू आहे त्याच्याप्रमाणे ब्रांच निवडा. आवडत असेल नसेल माहीत नाही, पैसे मिळतात ना, चला आम्ही त्या शाखेत चाललो, असं जर विचारत असताल तर लक्षात घ्या ट्रेंडिंग करिअर्समध्ये निश्चितपणे कम्प्युटर क्षेत्रातल्या ज्या शाखा आहेत CS, IT, AI, ML, DS वगैरे ह्या शाखांना चांगले दिवस आहेत. गेल्या वर्षभरापासून थोडं इंटरनॅशनल मार्केट डाऊन चाललेलं आहे आणि यावर्षी प्लेसमेंट कमी झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण सायनोसायडल प्रकार असतो, कधी मंदी असते तर कधी संधी असते. आत्ता यावर्षी फर्स्ट इयरला कम्प्युटर क्षेत्रात जाऊ इच्छिणारा विद्यार्थी कदाचित मला असं वाटतंय तो पास होईपर्यंत ही मंदी संपलेली असेल आणि एक चांगला बूम पिरियड चालू झालेला असेल. त्यामुळं हे टेन्शन घेऊ नका. पण सॉफ्टवेअर क्षेत्रांमध्ये चांगल्या प्रकारच्या संधी आहेत. आता ENTCचा विद्यार्थीसुद्धा तो सॉफ्टवेअरला सुद्धा जाऊ शकतो, कारण ENTCचे बहुतांशी विद्यार्थी जातात, पण त्याला कोर काम करायचं असेल तर तेही करू शकतो. ENTCचा विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्सचं काम करू शकतो, टेलिकॉममध्ये जाऊ शकतो, तो हार्डवेअरमध्ये जाऊ शकतो, तो नेटवर्किंगमध्ये जाऊ शकतो आणि तो सॉफ्टवेअरमध्ये जाऊ शकतो. गंमत म्हणजे 1-2 ब्रांच जर सोडल्या तर अदरवाईज सर्व शाखांचे विद्यार्थी सॉफ्टवेअर आणि IT मध्ये जाऊ शकतात. म्हणजे मेकॅनिकलचा विद्यार्थीसुद्धा IT कंपनीमध्ये कामाला जाऊ शकतो, असा गेल्या 20-25 वर्षांचा इतिहास आहे, स्टॅटिस्टिक्स आहे. त्यामुळं फार हट्ट की कॉम्प्युटर्स पाहिजे असा हट्ट करायचा आहे का नाही ते तुम्ही ठरवा. जर कदाचित ह्या माध्यमातून सुद्धा आपल्याला भविष्यात तिकडे जाता येऊ शकेल का, हा मुद्दा आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्य कोर ब्रांचेसमध्ये सुद्धा त्यांचं सॉफ्टवेअर असतं. ओके, त्यामुळे शनिवार रविवार सुट्टी, AC मध्ये काम, वारंवार येणारी कॉफी, चांगला पगार, परदेशात जायची संधी, हे आता सगळ्या शाखांना चालू झालेलं आहे, हे विसरता कामा नये. त्यामुळे संधी सगळ्यात जास्त कोणत्या या क्षेत्रात. इथून पुढच्या काळामध्ये कोर ब्रांचेससुद्धा त्या तर काय एव्हरग्रीन ब्रांचेस आहेत. थोडं आत्ता गेल्या 3-4 वर्षामध्ये त्यांचं डाऊन मार्केट दिसत होतं, पण ते पुन्हा अप झालं. मेकॅनिकलसुद्धा आता वेगळ्या पद्धतीने जॉब्स घेऊन समोर यायला लागले. शॉप फ्लोअरचे जॉब जाऊन आता डिझाईन असेल, मॅनेजमेंट असेल, क्वालिटी कंट्रोलसारखे जॉब असतील, प्रोडक्शन प्लॅनिंगसारख्या ठिकाणी अपॉर्च्युनिटी नक्की आहेत. फक्त त्यांची क्वांटिटी मोठी नसते. एखादी कंपनी एखाद्या कॉलेजला जाऊन IT कंपनी एका दिवशी 25 विद्यार्थी घेईल,
तसं ब्रँडेड मेकॅनिकल किंवा सिव्हिलमधली किंवा इलेक्ट्रिकलची कंपनी एवढे विद्यार्थी घेणार नाही. पण कंपन्यांची संख्या खूप मोठी आहे. मीडियम स्केल कंपन्या आहेत, स्मॉल स्केल कंपन्या आहेत, त्यामुळे जॉब मिळू शकतो. जॉब कदाचित सुरुवातीला पगार कमी मिळेल, पण नंतर पगार कोर इंडस्ट्रीमधल्या लोकांचे वाढतात. इलेक्ट्रिकलमध्ये जाऊन मला काहीतरी योगदान द्यायचं आहे, सिव्हिलमध्ये जाऊन मला योगदान द्यायचं आहे असं म्हणणारा विद्यार्थी तो त्या शाखेत जाऊ शकतो. ज्याची फॅमिली बॅकग्राऊंड सिव्हिलची आहे त्याने सिव्हिलला जायला हरकत नाही. सिव्हिलमध्ये जॉबला संधी कमी आहे, सिव्हिलमध्ये बिझनेसला जास्त संधी आहे. हा विचार आपल्याला अंतिमता करायला लागेल. त्यामुळे ट्रेंडिंग करिअर्समध्ये आता आपण पाहतोय की अन्य शाखासुद्धा काही प्रमाणात पुढे जाताना दिसतात. टेलिकॉम सेक्टर पुढे जाताना दिसतोय. रोबोटिक्स आणि ऑटोमेशन याच्यामध्ये भयंकर चांगल्या पद्धतीची चलती इथून पुढच्या काळात आहे. इलेक्ट्रॉनिक्स तर कायमच चालणार आहे, कारण इलेक्ट्रॉनिक्स हा त्याचा बेस आहे, मध्यम मुद्दा आहे. इकडे एका बाजूला जे आहे ते मेकॅनिकल आणि कोर इंडस्ट्रीज आहेत, मध्ये आहे तो इलेक्ट्रॉनिक्स आहे, आणि पलीकडे आहे तो सॉफ्टवेअर आणि IT आहे, जे त्याचं ॲप्लिकेशन एंड आहे. माझ्या मते सगळ्या शाखा चांगल्या आहेत. तुला जर ती आवडत असेल, तुला तर ती जमत असेल तर स्कोप क्रिएट पण करता येतो. पण बाय डिफॉल्ट स्कोप आत्ता IT क्षेत्रातल्या लोकांना जास्त दिसतो, तो वाढत जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रात IT येणार आहे, प्रत्येक क्षेत्रात सॉफ्टवेअर येणार आहे, प्रत्येक ठिकाणी AIचा अंतर्भाव होणार आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये ह्या सगळ्या शाखा एकमेकांना सामावलेल्या आहेत. जसं मगाशी मी सांगितलं की रोबोटिक्समध्ये सॉफ्टवेअरसोबत इलेक्ट्रॉनिक्स पण आहे आणि मेकॅनिकल पण आहे. म्हणजे आता या आधुनिक पद्धतीने जाणाऱ्या या करिअर्समध्ये मला नेमका कुठल्या क्षेत्रात स्कोप आहे ओळखायला लागेल. बायोमेडिकल इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी याच्यातसुद्धा हळूहळू स्कोप वाढत जाणार आहे. तुम्ही पाहिलं तर आता हल्लीचे हॉस्पिटल्स हे डॉक्टर ते काम करतात, पण त्याला मदत करणारे तंत्रज्ञ, इंजिनियर्स, ऑटोमेटेड यंत्रणा, लेझर, अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत. कॉम्प्युटरवरती ऑपरेशन्स म्हणजे युझिंग प्रोग्रॅम, लेझरचं ऑपरेशन एक डॉक्टर तिथं बसून करतात, तिथं तंत्रज्ञसुद्धा उपयोगाला असतात. त्यामुळे बायोमेडिकलसारखी शाखासुद्धा महत्त्वाची असते. प्लास्टिक, पॉलिमर, केमिकल हा एक भाग झाला. त्या सगळ्या क्षेत्रांमध्ये सामावणाऱ्या ह्या सगळ्या शाखा आहेत. ह्या ट्रेंडिंग करिअर्सच्या नक्कीच बाजू आहेत. कोर इंडस्ट्री सुरुवातीला स्ट्रगल आहे, हे मान्यच केलं पाहिजे, पण त्यातल्या डिझाईनमध्ये जर जायचं असेल तर मात्र तो स्ट्रगल काही विद्यार्थ्यांना नसणार आहे. म्हणजे पहिला जॉबच 1 लाखाचा पाहिजे वगैरे अशा काही एक वाईल्ड अपेक्षा असतील तर मात्र मग तुम्हाला काही ठराविक ब्रांचेसचा विचार करावा लागेल. पण लाँग टर्म जर विचार करायचा आहे, लंबी रेस का घोडा, म्हणजे मला खूप पुढे जाऊन काय करता येऊ शकेल याचे जर आडाखे बांधलेले असतील तर मग तुम्ही ठरवलेली एखादी शाखा, मग एखादी ती प्रिंटिंगसारखी शाखासुद्धा कदाचित तुम्हाला मदत करू शकते. म्हणजे हा सगळा विचार करून आपण करिअरचा निर्णय, इंजिनिअरिंगचा ऑप्शन फॉर्म भरतानाचा विचार करावा. आणि केवळ पगार जास्त हा मुद्दा करायचा असेल तर मग मी त्या शाखा तर तुम्हाला माहितीच आहेत, पण त्या मुद्द्याच्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक विचार करण्यासारखे मुद्दे आहेत. वर्क लोकेशन कसं असेल, वर्किंग एन्व्हायरमेंट कसं असेल, किती काळ मला नोकरी करता येईल, काही त्रास होतील का त्याच्यातून, जॉब म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की ठिकाण बदलावं लागेल का, म्हणजे काही इंडस्ट्री ह्या समुद्रकिनारी असतात, मला तसं रिलोकेट व्हावं लागेल का, परदेशात जाण्याची संधी कशी असू शकेल, अशा सगळ्या विचारांचा मागोवा जर घेतला तर कस्टमाइज निर्णय, याला त्याला विचारत बसू नका आणि कुणाच्या नादाला लागू नका. तुम्ही तुमचा निर्णय तुमच्या घरामध्ये आईवडिलांसोबत बसून घ्या असं मला वाटतंय. सगळी माहिती समजावून घ्या, सगळ्या क्षेत्रातल्या आत्ताची परिस्थिती काय आहे ती बघून घ्या आणि अशा पद्धतीने लाँग टर्म करिअरच्या निर्णयाच्या दृष्टीने करिअरचा, इंजिनिअरिंग शाखेचा निर्णय घ्या. ना की एखाद्या कॉलेजच्या प्रेमात पडून त्या अमुक ठिकाणी शिकायचे असे नाद फार दरवेळेस उपयोगाला येतील असं नाही. अर्थात ते फार भयंकर यशस्वी आणि चांगली रचना असेल तर उपयोगाला येऊ शकेल, पण वरवरच्या माहितीवरती तुम्ही जाऊ नका, कुणी सांगताय म्हणून जाऊ नका, कुणाचे फोन येतात म्हणून बिलकुल कुठं जाऊ नका. तुमचा निर्णय तुम्हीच घ्या आणि त्या पद्धतीने त्या निर्णयाला प्रामाणिकपणे जस्टिस द्या. तेच तुमचं करिअर असू शकेल. थँक्यू.